नमस्कार मैत्रिणींनो, आज सकाळपासून स्वयंपाकच चालला आहे. आषाढाचा शेवटचा संडे आहे म्हणून दुपारी जेवणं झाली. आता संध्याकाळी वेगळे पाहुणे होते. स्वयंपाक ऑलमोस्ट झालेलाच आहे आपला. सलाडचं कापून ठेवलं, काकडी कांदा कापून ठेवला, लिंबू वगैरे सगळं कापून झालेलं आहे. देवपूजा संध्याकाळची करून झालेली आहे. दिवाबत्ती घरपो मुलींनी बऱ्यापैकी आवरलं आणि चिल टाईममध्ये त्या फोन बघत बसलेले आहेत. जे ते आपापल्या फोनमध्ये आहे. पक्षी त्यांच्या घरातल्या ब्लॉगमध्ये नाही ना, म्हणजे तुझं नाही खेळण्यात आहे. सासूबाईंचं पण आवरून झालेलं आहे. पाहुणे बोलले होते 8, 8:30पर्यंत येतीलच आता थोड्या वेळात. जे पाहुणे येत आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची कामं होती, त्यामुळं त्यांना यायला उशीर होणार होता. सगळं आवरून झालेलं आहे. इथे मी टेलरिंग करते. जो बेडरूममध्ये पसारा असतो तो सगळा गॅलरीत ठेवलेला आहे. आता मी बेडरूम स्वच्छ दिसली पाहिजे म्हणून. पण जेव्हा आता सकाळी मी उठून मशीनवर जाईल त्यावेळेस पुन्हा पाहुणे येतच असतील आता. आणि हा मी घेते जेवणाच्या मध्ये वेळच नाही भेटला, खूप गडबड झाली. मग जेवणानंतरचा हा कार्यक्रम घेतलेला आहे डायरेक्ट आवरण्याचा. त्यांना टॉवेल टोपी देत होतो आम्ही. आणि लग्न झाल्यानंतर ते पहिल्यांदाच घरी आले, त्यामुळे त्यांची ओटी भरली. ओटीला साडी आणि आपले तांदूळ, ओटीचं सामान दिलं सगळं. 2 जोड्या होत्या. मिस्टरांच्या मामांची मुलं होती ही आणि त्यांच्या सुना. ह्यांचा हा छोटासा मुलगा स्वराज. खूप गोड होता तो. तिकडून खूपच हे होईल. नाही लाईट लावा. त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला होता. असाच उजेड बरोबर आहे. मला जेवणाचा ब्लॉग करता आला नाही अजिबात. उशीर झाला, त्यात सगळे जेवणाची ताटं वगैरे वाढायची होती, त्यामुळं अशा पद्धतीने सगळ्यांचं झालेलं आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम. सासरे बसले होते. हे 2 सुना आणि हा मुलगा आणि तो. आणि झालं आमची स्वयंपाकाची भांडी घासून झाली. नंतर गॅस ओटा पूर्णपणे आवरून झालेला आहे. अशा पद्धतीने आवरून झालं. शॉर्टकटमध्ये ब्लॉग आहे. कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय.